या स्पर्धेचा आणि थरार नाश्ता आपल्या डोळ्यासमोर इथे आपण पाहतोय ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये प्री क्वार्टर फायनल मुकाबला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध बाळ गोपाळ सोनालपाडा. माझ्यासोबत जोडले जातील योगेश पाटील इन द कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला उचली घेणारा चेंडूला कट करायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला अगदी थर्ड मॅनच्या दिशेने सिंगल साठी. धीरज त्या ठिकाणी आहे स्ट्राईक एंडला धीरज आणि सोबतीला त्याच्या सागर. बॉलिंग मार्गवरती आपली सावध एक्सप्रेस नेहमीप्रमाणेच या ठिकाणी तेज तरार मारा करत असताना तीक्ष्ण मारा करून पहिलाच चेंडू इथे अचूक टाकला आणि त्या चेंडूवरती एक मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. चौही बाजूला प्रेक्षक या स्पर्धेला अगदी डोक्यावरती उचलून घेतलंय आणि स्मृतीला वंदन करतायत. हो 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 चकमा दिला. टप्पा पडला अलीकडे गुड लेनच्या आणि टप्पा पडला फ्लाय झाला टर्न झाला काहीसा काटा बदलून विकेट किपरकडे जात असताना काय सुरुवात काय बॉलिंग काय स्पीड आहे काय तंत्र आहे काय रनिंग आहे काय रनवे आहे काय स्टान्स आहे काय रिलीज आहे काय स्विंग आहे. जबरदस्त फुल फ्लेज बॉलर फ्रॉम सावध ज्याच्यापासून अनेक क्रिकेटर खेळण्यामध्ये सावध भूमिका घेतात असे किरणजी पाटील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. रनवे मधून जात असताना आपटी दिली आणि तिथे नो लॉक शॉटचा प्रयत्न होता ब्लाइंड शॉटचा प्रयत्न. दिगंबर तिथे धावत होते पण चेंडू जाते डिक्लेअर झोन कडे हवेमध्ये. एकनी धावसंख्या अजून पुढे सरकत असताना बाळगोपाळ सोनाले पाड्याची बिनबाद 2 वर. चांगली सुरुवात कार्यसर आपण इथे म्हणू शकतो कारण टॉस जिंकला या ठिकाणी सोनाले पाडा संघाने. परंतु प्रथमतः या ठिकाणी पाहिलं तर आपण गोलंदाजी करताना पाहतोय न्यू एकविरा स्पोर्ट साबत संघाला. आणि पहा किरण पाटील ज्यावेळी ओपनच्या स्पर्धा खेळतोय त्यावेळी फक्त तो गोलंदाज म्हणून त्या संघामध्ये त्याचं ठिकाण असतोय स्थान असतोय. परंतु जेव्हा तो ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या गावासाठी खेळतोय त्यावेळी परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका तो बजावत असतो. दांडी दाखवली एसट्या दाखवल्या तिथे धीरजनं आणि पहा अगदी मधली एसटी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. ही त्याची खरी संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. राईट अगदी बघा हे रिप्ले दाखवलं जातं एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. हा चेंडू 3 इष्टी दिसत होतं आणि त्याच्या त्या संधीचा फायदा उचलला आणि मिडल स्टंप तिथे वाकवली. स्विंगिंग डिलिव्हरी होती. काय त्या चेंडूमध्ये तेज तरार मारा होता बघा. वारंवार पाण्याजोगा चेंडू त्याचं ऍक्शन त्याचं रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि त्या ठिकाणी अक्षरशः संभ्रमामध्ये चकित झाले की बॅट्समनला वाटलं की मी 3 स्टंप कधी दाखवत होतो. आणि राजा नेहमीच आपण गार्ड घ्यायचा असतो जेव्हा आपण बॅटिंगला येतो तेव्हा पंचांकडून दाद मागायची असते की मी कोणत्या स्तंभला उभा आहे. तुम्ही जर 3 स्तंभ दाखवू शकत असाल तर गोलंदाज तुम्हाला असा जो तीक्ष्ण आहे जो हुशार आहे तो चतुर बिरबल आहे तो तुम्हाला सोडणार नाहीये. तुम्ही विष्ट दाखवली आणि ती किरण पाटीलनी वाकवली. पहिला धक्का लागतोय सागरच्या रूपामध्ये टीम सोनाले पाड्याला. धीरज बादल सागर अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहे आणि पाहू शकाल आता नवीन फलंदाज सागरच्या सोबतीला आता मात्र वैभव आलाय जो लेफ्टी बॅटर आहे. आणि हा कॉन्टॅक्ट मात्र इथे पाण्यासारखा असू शकेल कारण लेफ्टी टू लेफ्टी कारण गोलंदाज सुद्धा पाहू शकाल लेफ्टी बॅटर सुद्धा लेफ्टी. परंतु काय सुरुवात केली आज पॉवर प्लेच्या केल्यामध्ये या किरण पाटीलनं. सावध एक्सप्रेस आणि आज क्वार्टर ऑफ भिवंडी या नावाने मात्र खूप प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज खेळाडू. आणि आता मात्र फक्त महाराष्ट्रापुरते मात्र हा खेळाडू राहिला नाही तर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन सुद्धा मात्र त्याने आपल्या गावाचा डंका वाजवला आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे असा हा खेळाडू सध्या आपण पाहतोय. मार्गस्थ होतोय. हो लेग स्टंपचा अगदी पलीकडून मात्र चेंडू निघून चाललाय. असं वाटतं की मात्र डावी एसटी पुन्हा उद्ध्वस्त त्याचा करण्याचा निर्धार होता परंतु थोडासा मात्र त्या ठिकाणी तो असफल ठरलाय. परंतु अतिरिक्त सौजन्य मात्र धाव या ठिकाणी ऍड केली जाईल बाळगोपाळ सोनाले पाडा संघासाठी. हा योगी बरोबर उल्लेख केला. 2 स्टंप दिसत होते रिलीज करताना एक मिडल आणि एक लेग स्टंप दिसत होता अगदी गोलंदाजाला आणि आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा. आणि त्याच काळाने तोच वेध घेतलेला किरण पाटीलने परंतु परिणामता जास्त जोर दिला त्याने आणि चेंडू लेगस्टीच्या बाहेर सोडून जाणार पाहिला पण वाईटच्या रूपामध्ये. धावसंख्या 3 वर. एक गडीबाद टीम बाळगोपाळ सोनालीपाडा. पुढचा चेंडू किरण पाटीलचा ओव्हर द विकेट. या वेळेला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. पंच पाहतील हाय चेंडू हाय हँडसम सिक्सर. डीजे अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहिला आपल्याला अगदी पिकअप शॉट तिथे मात्र त्या ठिकाणी खेळला गेला. अगदी रॉकेट प्रमाणात चेंडू मात्र पाहिला तर अगदी
बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि किरण पाटीलच्या विरोधात असे फटके केले एवढं सोपं नाही कारण सर, परंतु त्या ठिकाणी हिमतीची दाद द्यावी लागेल फलंदाज वैभवची. राईट, यू आर राईट योगी सर, कारण हिंमत ज्याच्याकडे आहे त्यालाच किंमत प्राप्त होते आणि तो किमतीवर फटका लगवला लेफ्ट हँड बॅट्समनने षटकारासाठी. यावेळेला अगदी फुलर लेनचा वापर आणि तिथे मात्र प्लम डिलिव्हरी, प्लम एलबीडब्ल्यू, फलंदाजाला कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं, फलंदाज बाद होते. सेकंड विकेट डाऊन फ्रॉम सोनाली पाडा. झकाल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. झकाल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. आणि पहा आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाची फॅन फॉलोईंग सुद्धा खूपच संख्येने आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळत असते. आपण पाहू शकाल बाहुलीचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि नेहमीच युवकांना प्रेरणास्थान म्हणून संबोधित करणारे आमचे सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांचे मोठे बंधुराज भानुदाजी गायकर आणि विजय कातोड पाटील याचकडून सावध संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सावधकरांना थिंक आपल्या आयोजकांना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद भानुदाजी गायकर आणि विजयजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हो, खूप छान. अगदी अनेकांची नजर ओढून गेलेली स्पर्धा, अनेकांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा पाहतो आपण. पर्व विसावं आणि ह्या पर्वामध्ये सर्वांना वाटावा गर्व असं नियोजनबद्ध आयोजन केलं गेलं आणि पाहता पाहता शेवटचा दिवस उजाडला आणि शेवटच्या दिवसातील आता आपण अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो. तिसरं सेशन सुरू आहे जवळपास. आता खरी रंगत, खरी थरारक त्या स्पर्धेला लाभली आहे आणि हीच तर रोमांचकता आहे क्रिकेटची. ती दाखवत असताना या क्रिकेटच्या मैदानावरती हे दोन संघ एकमेकांच्या समोर भिडलेत. एका बाजूला बाळगोपाळ सोनाली पाडा, दुसऱ्या बाजूला स्थानिक संघ यजमान संघ न्यू ऐक्युरा स्पोर्ट्स सावध संघ या ठिकाणी आपले नशीब आजमावत असताना 2 गडी बाद. पहिलं षटक समाप्त, 9 धावा. दुसरा षटक सुरुवात करतो दिगंबर आणि काय जबरदस्त स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवलं सावधच्या प्लॉट मध्ये. म्हणजे या ठिकाणी सोनाली पाडावाले सांगतात इलाका जरूर तुम्हारा है लेकिन धमाका हम करेंगे. युवा उद्योजक सन्माननीय रोनित शेठ दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. सोनाली पाड़ा ऐसा शोर आ जाएगा, अरे समय तुम्हारा है हमारा पूरा दौर आ जाएगा. अभी ना पूछो हमसे मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है. न हारे हैं न हारेंगे कभी, हे किसी और से नहीं सोनाली पाड़ा से वादा किया है. वाडा तुमचा रडा आमचा असेल इथे तो प्रयत्न सुरू झालाय. विकेट पडल्या म्हणून काय झालं, आम्ही धावांचा आलेख वाढवू, आम्ही चांगला गोलंदाजाला सुद्धा इथे चांगला फेस करू, झुंज देऊ आणि झुंज देणारा माणूस यशस्वी होत असतो. ही हिंमत दाखवत असताना या ठिकाणी बॅट्समन वैभवने, इथे पाहतो आपण साहिलने, इथे सागरने षटकार मारला आणि इथे षटकाराने धावसंख्या पोहोचवली आहे ती या ठिकाणी 15 वरती. जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला आणि पाहू शकाल काय तो फटका पाहिला. अगदी जेवढ्या वेगाने एखाद्या धनुष्यातून बाण निघतो तेवढ्या वेगाने मात्र बॅट मधून हा चेंडू निघाला. अजून एक वन्स मोर, ओ माय गॉड, वाह भाई वाह, ये सागर वंगा है. जब भी उनकी बैट चलती है तो बड़े बड़े क्यों जलती है. योगेश पाटील सर, कारण जर टुर्नामेंट जेव्हा रंगात येते त्यांचा आवाज सुद्धा वाढतो, त्यांची शेरोशायरी सुद्धा अगदी ऐकण्याजोगी असेल. त्यांनी आता ती सुरुवात सुद्धा केली आहे आणि बॅट्समनने सुद्धा सुरुवात केली इथे धावा वाढवण्यासाठी. धावसंख्या पोहोचवली आहे 21 वर 2 गडी बाद. दिगंबर जो मागच्या सामन्यामध्ये योगी सर लगोबाचे 2 धक्के दिले होते, हॅट्रिकच्या उंबरते होता, त्याला इथे मात्र फटकेबाजीला सामोरं जावं लागतंय. फुलटॉस सरळ ड्राईव्ह केलाय, लॉंग आणि लॉंगऑफच्या मध्ये 2 फील्ड तिथे धावतायत, कव्हर सुद्धा केली जाते आणि या दरम्यान मात्र 2 धावा अगदी रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पूर्ण केला. योगी सर जबरदस्त इथे कमबॅक केलंय या दोन्ही बॅट्समनने. मला आज खरोखरच सागर बद्दल एक सांगावं वाटतं की ज्यावेळी सागरचा डेब्यू सामना होता, किरोलीची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आय थिंक 46 पहिल्याच इनिंग मध्ये या खेळाडूने धावा जोडल्या होत्या आणि तिथून मात्र हा खेळाडू जसा उदयास आला त्याने मात्र एक्झॅक्टली पाठीमागे ओलून पाहिले नाहीये
आणि अनेक मोठमोठ्या इनिंग्स मात्र तो आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खेळत गेला आणि आज संजय स्मृती चषकामध्ये त्याचा दबदबा पाहायला मिळतोय. कारण 2 षटकार आले, एक दुहेरी एक सिंगल आणि आता चेंडू खाली राहिलाय. बॅटची आय थिंक इनर एज होती आणि चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. चांगल्या स्थितीमध्ये आता आपण पाहतोय बालगोपाल सोनालेपाडा संघाला जरूर त्यांनी 2 गडी गमावले, परंतु या ठिकाणी आता विकेटला महत्व नाहीये. कारण झटपट क्रिकेट आहे, 3 षटकाचा सामना आहे, 18 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 18 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता प्रत्येक येणारा फलंदाज मोठाच फटका केल्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे पाहतो की एकूण संघाची धावसंख्या 24 आणि अजून दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. बरोबर, नक्की चांगला उल्लेख केला की इथे विकेटला महत्व नाही, इथे धावांना महत्व आहे. धावा आल्या पाहिजेत, कसं का होईना धावा आल्या पाहिजे, तो प्रयत्न केला. विकेट किपर चेंडूच्या खाली मिस टायमिंग स्ट्रोक, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. मी दिगंबर माळीये, माझ्याकडे लायसन्स आहे, लायसन्स टू टेक द विकेट. जसं जेम्स बॉन्डकडे लायसन्स होतं, लायसन्स टू किल द मॅन, इथे माझ्याकडे लायसन्स आहे, लायसन्स टू टेक द विकेट. विकेट इथे घेतली आहे दिगंबरने आणि इथे परतीचा रस्ता दाखवला बॅट्समनने. धक्का क्रमांक 3. दरम्यान पाहू शकाल सावतगावची ज्येष्ठ समाजसेवक हनुमानजी माळी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. कारण यापूर्वी पाहिलं की अगदी आपल्या घरामध्ये टीव्हीवरती मात्र ही स्पर्धा ते पाहत असतील, परंतु त्यांना मात्र घरामध्ये राहवलं नाहीये आणि थेट ते आपल्या व्यासपीठावरती आले आपल्या आयोजकांचा मुलांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. बरोबर, चांगला उल्लेख केला योगी सर आपण की कोणाला घरी राहावंसं वाटणार नाहीये. इतकी चांगली स्पर्धा आणि आपल्या मुलांनी आपल्या गावाने आयोजित केली, त्या स्पर्धेला आपल्याला 4 चंद्र लावायचे आहेत. त्यासाठी आपली उपस्थिती फार महत्वाची आपल्या मंचावर आणि सर्वांची उपस्थिती लाभली आहे, त्याचा आपण आभार व्यक्त करूया. फक्त त्यांची उपस्थिती नाही तर या स्पर्धेसाठी त्यांचा मोलाचं योगदान सुद्धा आहे. फटका पाहू शकाल अगदी गॅप मध्ये खेळलाय. हो मिड विकेट होता, काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर तैनात होता, गॅप फार मोठा तिथे दिसत होता आणि त्या गॅप मधून चेंडू मात्र फरार झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार आणि हा फटका मोनूच्या बॅटमधून आला. पहिलाच चेंडू त्याने फेस केला होता आणि पहिल्याच चेंडूवरती पाहताना आपल्या इनिंगला आगास केलाय चौकारानं. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला, परंतु दुसरा षटक पहा. अगदी असं वाटलं की एखादा डी मार्ट मध्ये शॉपिंग करताना मात्र दिगंबर माळी पाहायला मिळाला. कारण त्याच्या विरोधात आले 2 षटकार, एक चौकार आला आणि म्हणजे एकूण त्याने धावा खर्च केला 19. फार मागला षटक. हो नक्कीच, अगदी जो चांगला विकेट टेकर आहे त्याच्यावरती हल्ला बोल केला. म्हणजे जणू काय मनसुबे इथे उंचावलेत सोनालेपाड्याच्या बॅट्समनचे. त्यांनी ठरवलंय की जो मेन फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्याला चांगलं फेस करायचं आणि नंतर जे गोलंदाज येतील त्याच्यावरती अटॅक करायचं आणि हे तंत्र चांगलं आपल्याला आवडलं. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त किरण पाटीलने इथे 9 धावा दिल्या, त्यामध्ये या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुटल्या आणि पूर्णपणे आपलं स्वप्न पूर्ण करायचं धाडस दाखवलं सोनालेपाड्याने. या त्यांच्या स्वतःच्या ग्राउंडवरती जो खेळतोय सावध संघ स्वतःच्या ग्राउंडवरती त्याला सुद्धा अशा प्रकारचे आसमान दाखवतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये पराभूत करणं फार कठीण आहे. म्हणजे सावध संघाला त्यांच्या मैदानावरती पराभूत करणं कठीण आहे, परंतु सध्या आपण पाहतो की साऊथ आफ्रिका संघाने बॅक टू बॅक 2 टेस्ट मध्ये भारतीय संघाला पराभूत केलं सर. नक्कीच, पण तो वन डे हमारा आहे अभि. विराट कोहलीने पण हाफ सेंचुरी मारली सर आता आणि रोहित शर्मा हाफ सेंचुरी मारून बाद झालाय. म्हणजे रांचीला मॅच सुरू आहे भारतामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचा परिणाम पाहायला मिळेल. आपल्याला काय असेल, परंतु या ठिकाणी या सामन्याचा परिणाम नक्कीच आपल्याला थरारक पाहायला मिळेल आणि दोन्ही पण संघ तोडीस तोड खेळ करून या संजय स्मृती चषकाला अगदी लोकप्रियतेचं उंच शिखर गाठून देईल. 14च्या धावगतीने आतापर्यंत धावा आलेल्या आहेत आणि जर या सरासरीने धावा जर आल्या तर मात्र 40च्या पुढे आपल्याला आकडा या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला आपल्याला. ओ शॉट अँड पुल आणि त्या ठिकाणी पहा अगदी जम्प करून मात्र तो झेल त्या ठिकाणी प्राप्त केला. मंगेश होता त्या ठिकाणी, आपला मंग्या म्हटला तर वावगट टाळा नाहीये आणि अखेर विकेटचं पतन. सागर 1 गाइज गॉंग. खूप छान चित्र पाहायला मिळालं सर. जेव्हा झेल पकडला तेव्हा माझं लक्ष होतं इथे स्क्रीन होती, पाहू शकता आपण. जसा कॅमेरा फिरला बघा आमच्या मान्यवरांकडे, प्रत्येकाने टाळांचा गजर केलाय, अनुमोदन दिले, अक्षरशः अभिवादन दिले आणि प्रेरणा दिली आहे आपल्या खेळाडूंना. या आमच्या लाडक्या मान्यवरांनी की त्यांनी प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या अगदी आवडीने. त्यांची नजर सुद्धा इथे झुकत नाहीये, त्यांच्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवत नाही. इतकी जबरदस्त मान्यवरांची उपस्थिती लाभते आणि सोबतीला सर्व आमचे लाडके मायबाप प्रेक्षक हे सुद्धा या स्पर्धेला उचलून धरतायत. या क्रीडांगणावरती ज्या ठिकाणी पाहतोय आपण ही सावधची संजय स्मृती चषक ही स्पर्धा. म्हणजे याचा अर्थ इथं दिसून आला की खेळाडू कोणत्या संघात खेळतोय हे आम्हाला माहिती नाही, परंतु आपला गावचा संघ आहे, आपला गावचा मुलगा आहे आणि त्याचा प्रोत्साहन वाढवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावत असताना सर्व आमचे ग्रामस्थ मंडळी
चेंडू हवेत केलाय, पुन्हा चेंडू त्याला लॉंग ऑफला, तिथे कुणाल संजय चूक करत नाहीये. बॅक टू बॅक निखिलच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता. आणि पाहू शकाल की या ठिकाणी बाउन्स बॅक करत असताना टीम न्यू आयकुरा सावध संघ. कि अभी जो चल रहा है ये समय तुम्हारा चल रहा है, समय अभी तुम्हारा है, लेकिन आने वाला पूरा दौर हमारा है. हे सावधने सगळ्यांना दाखवून दिलं की पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही हवी ठरले होते, आता पुढची 2 षटकं आम्ही तुमच्यातील स्वार होणार आणि आम्ही आमची पुढे किंवत आमची ताकद दाखवणाऱ्या मैदानामध्ये. धावसंख्या थंडावली 28 वरती, 5 गडी बाद. आणि गोलंदाज निखिल पाटील इज ऑन हॅट्रिक. आणि हॅट्रिकचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आलाय 7व्या क्रमांकावरती सोनू. त्याचा सर्वांचा त्याच्यावरती भरोसा असणारा हा खेळाडू. हो, आणि त्याला पहिल्या चेंडूवरती मात्र निखिलनं तिथे बीट केलाय. चर्चा सुरू होती की आता मात्र या पहिल्या इनिंग मध्ये 40च्या पुढे आपल्याला आकडा पाहायला मिळेल, कारण 2 षटकांमध्ये तब्बल सोनाली पाडा संघानं 28 धावा जोडल्या होत्या. आणि तिसरा षटकाचा खेळ जसा सुरू झाला, जबरदस्त खेळ आपल्याला पलटवार पाहायला मिळाला. आणि म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, पहिले ती सोनाला पाड्या वालों की और अब ये सावध वालों की. सुबह भी ऐसा ही देखा हमने कि पहले ही ओवर में 25 रन आया था, बाद में पूरा मिडन ओवर डाल दिया राहुल ने अपने पाड़ा के एवन जोड़ी. याला म्हणतात पलटवार करणं. सन्माननीय पांडुरंगजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सावधगावचे प्रतिष्ठित नागरिक, त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचकावरती येऊन असताना आपण नवा आपला मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अजूनही एक डॉट बॉल आलाय. क्या बात आहे निखिल पाटील जी, तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सफलता, मागील 2 डॉट चेंडू आले. आणि आता मात्र वालवंटाप्रमाणे उंट जसं पाण्यासाठी तडपडतोय तसे आता मात्र सोनाला पाडा संघाचे फलंदाज एका धावेसाठी मात्र या ठिकाणी तडपडत आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. फटका हवेत केला, बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आलाय, परंतु सोनू जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये. अखेर त्याने फोरली वाघाची डरकारी आणि तिथे मात्र पाठवल्या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. इज शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू होता, पाहू शकता रिप्ले मध्ये. हाफ ट्रॅकर दिला जवळपास आणि टायमिंग बेमिसाल होतं. बॅट फक्त फिरवली आणि तो षटकार गिरवला. धावसंख्या पोहोचवली 33 वर टीम सोनाली पाड्याने. हो, फुलर लेनचा यॉर्करचा प्रयत्न, चेंडू तिथे सांगतायत की ऑब्स्टिकला सोडून जाणार आहे. अपील कशासाठी केलेली LBW की कशासाठी? येस, दॅट्स राईट. आणि लेग बायचा इशारा पंच कृष्णा बुराडे सरांचा पाहतोय आपण. तर प्रेक्षक ह्या षटकामध्ये लगोवाटचे 4 डॉट आल्यानंतर एक हॉट सिक्सर आला, त्यानंतर पुन्हा कमबॅक केला, सिंगलच दिली. गोलंदाज निखिलने 7 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 2 महत्वाचे गडी बाद करून 3 षटकामध्ये धावसंख्या पाहतोय आपण 11.33च्या सरासरीने इथे पोहोचली आहे. सरासरी जास्त आहे त्या पलीकडे 34 वर. 34, येस बरोबर, 11.33, 11.33 पर ओव्हर. म्हणजे ह्याच जर वेगाने योगी सर धावसंख्या पुढे गेली तर 45 ते 50चं लक्ष दिसतंय आपल्याला डोळ्यासमोर. परंतु इथे 3 पूर्ण षटकं समाप्त झाली, कारण 3 षटकाचाच मुकाबला होता. त्यामुळे आपण पुढे आता फक्त धावांचा पाठलाग पाहणार आहोत. करेक्शन करतायत येस. टोटल 35 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती आणि विजयासाठी 36 धावांचा लक्ष्य असेल. थोडस आपण करेक्शन करतोय, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 7 धावा आल्या. षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू
18 into 2 is equal to 36. 36 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी चांगलं लक्ष सेट केलं योगी सर. असं वाटेल की निखिलने पहिले 4 डॉट टाकल्यानंतर असं वाटलं होतं की 30च्या खाली धावसंख्या करेल, परंतु जो षटकार आला तो फार निर्णायक असणार आहे, महत्वपूर्ण असणार आहे या धावांसाठी, ह्या सामन्यासाठी आणि या पाठलागासाठी असं म्हणूया आपण. म्हणजे तुमचा एक चांगला फटका आणि तुमचा एक चांगला चेंडू अगदी सामन्याचे चित्र बदलू शकतो याची आपल्याला प्रचिती आली या खेळाने, हेच म्हणूया आपण. तर पटकन खेळ सुरू करा, धावांचा पाठलाग करायचा आहे, अजून आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. आजचा सांगता समारंभ आहे. सलामीची जोडी उतरली मैदानामध्ये. आपल्या मनाशी, आपल्या हाताशी, आपल्या डोळ्याशी 36चं लक्ष घेऊन किरण पाटील विथ निखिल. चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. पाहू शकाल त्या ठिकाणी या दोन्ही बंधुराज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि 18 चेंडूमध्ये 36चा मात्र लक्ष मात्र इथे गाठणार का, कारण आज सावत गावातील भरपूर त्यांचे सहकारी, त्यांचे पाठीराखे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण आपलीच गावची स्पर्धा आहे आणि आपला गावचा संघ खेळतोय म्हणजे हा एक अभिमान आहे. आणि नेहमीच पाहतो की या क्रीडांगणावरती किरण पाटील असेल, निखिल पाटील असेल, या खेळाडूंची आपल्याला चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळत असते. परंतु हे सुद्धा कार्यविसर विसरून चालणार नाही की सोनालापाडा संघाकडे त्रिमूर्ती आहे, गोलंदाजांचा तोफा त्यांच्याकडे आहे. मग मयूर असेल, ओमकार असेल, आशिष चांगली कामगिरी करतोय. त्याच्यानंतर पाहिलं आपण ओमकारचे छोटे बंधू भावेश सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शनला एक गोलंदाज आहे. म्हणजे हा लक्ष आपण जर पाहिलं तर एवढा सहजी सजा मात्र त्या ठिकाणी ते कम्प्लीट करू देणार नाही. त्यासाठी तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये घाम घालावा लागणार आहे. नक्कीच अगदी चेंडूला पाहून चेंडूच्या मेरिटनुसार खेळावं लागेल, त्यासाठी सक्षम आहे किरण पाटील जो तयार झालाय पहिल्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी. यावेळेला पुढे आला आणि तिथे झेल टिपलाय. व्हॉट अ स्टार्ट, व्हॉट अ स्टार्ट. मिडॉनला अगदी वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न केला, मिडॉनला भेदू शकला नाही किरण पाटील. बिग विकेट, मोठा शार्क मासा गळायला लागलाय, तो सुद्धा सोनाली पाड्याच्या पहिला मोठा धक्का लागतोय सावत टीमला. आणि म्हणून तर मी म्हटलं की सोनालापाडा संघाकडे गोलंदाजांचा तोफ खाणा आहे. हा शार्क मासा नव्हता, हा देव मासा होता, तो गळाला अडकला असं म्हणण्याची आता वेळ आली. आणि जसा किरण पाटील बाद झाला मात्र सर्व सोनालापाडा संघाचे खेळाडू एकत्रित आले, कारण त्यांना माहित होतं की किरण पाटीलचं महत्व किती होतं या सामन्यामध्ये. आणि जे पाठीराखे आहेत आपल्या एकविरा सावत संघाचे ते सगळे शांत झाले. स्मशान शांतता पसरली की काय झालंय देवा, हे हरिनाम, हे परमेश्वरा, हे जगन्नाथम, हे क्या हुआ मैदान में. फार मोठं विकेट प्राप्त केलंय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूला तिथे एक ड्राईव्ह करायच्या नादामध्ये फसला, गॅप शोधू शकला नाही किरण पाटील. त्याला भेदायचं होतं मिडॉन, पण तो चेंडूला सुद्धा उचली देऊ शकला नाही, शॉटला उचली देऊ शकला नाही. चेंडू खाली राहिला होता आणि खालून चेंडू अगदी उचलला आणि झेल टिपला तिथे. मिडॉनला सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर झेल. पण असं नाही ना कार्यवाहीसारखी प्रत्येक सामना तुम्हाला किरण पाटील जिंकून देईल. तुमच्याकडे जेडी सारखा बॅटर आहे, तुमच्याकडे अक्षय म्हात्रे सारखा बॅटर आहे, मग तुम्ही कधी जबाबदारी घेणार. आणि आता मात्र त्या दोघांना जबाबदारीने खेळ करावा लागेल. योग्य म्हणालात, परंतु मी म्हणतो की किरण पाटील सारखा अगदी समजदार खेळाडूने पहिला चेंडू मिडल करायचं होतं, नेटचं खेळून काढायचं होतं आणि फक्त ड्राईव्ह करायचं होतं, शांतपणे खेळायचं होतं. पण मोठा फटका माझा नाद तिथे फसला आणि तिथे जाळ्यामध्ये अडकला. बघा जो आला तो आता हैराकेरी करणार आहे, त्याचं कारण की बर्डन आलं योगी सर, आता लोड आलाय, प्रेशर आलाय. पण मी म्हणतो की प्रेशरला न जुमानता, दबावाला न झुकता तुम्ही आता शांत डोक्याने जशी चान्स मिळेल, जसा चेंडू मिळेल तसा समाचार घेतला पाहिजे. मी आय थिंक पहिल्या दिवसामध्ये सुद्धा एक उल्लेख केला होता की संजय स्मृती चषकाला आज 20 वर्ष कंप्लीट होतात, परंतु सावत गावातील संघाने आतापर्यंत ही स्पर्धा जिंकलेली नाहीये. क्या बात आहे. कदाचित नशीब आता मात्र कोणाला साथ देईल ते माहिती नाही. कदाचित मागच्या 19 वर्षांमध्ये लक फॅक्टर नसेल, परंतु वेळ नेहमी बदलते योगी सर. फक्त वाट बघायची असते आणि त्यानुसार प्रयत्न करत राहायचे असतात. मी तर म्हणतो की आई इकडे सावत संघाला चॅलेंज सुद्धा आहे, एक रेकॉर्ड स्थापित करायचं चॅलेंज आहे. पंचाचा इशारा मैदानामध्ये वाईटचा अवंत धाव मिळते आणि धावसंख्या ते सुरू झाली. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अभिनय तो कवी नाही, संधी तुम्हाला आहे आणि त्या संधीचं तुम्हाला इथून मात्र सोनं करावं लागलं. असं नाही की किरण पाटील बाद झाला म्हणून हा सामना संपलाय. आता मात्र जबाबदारी निखिल पाटील त्यांच्याकडे आहे, जेडी सारखा बॅटर त्यांच्याकडे आहे. आणि जर इथे जर चांगली कामगिरी झाली तर मात्र या धाबांचा पाठलाग इथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. फुलटॉस आहे पहा, तो सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण, जेडीची विकेट धोक्यात आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पाहत दुसरा धक्का, सायलेंट मोमेंट. काय बिनसले हे कळेना.
पाठीराखे सुद्धा अचंबित झालेत की आपलाच संघ नक्की खेळताना आपापल्या स्वतःला चिमटे काढतायत आमचे लाडके प्रेक्षक. जे पाठीराखे जे फॉलोअर्स आहेत किरण पाटील आणि टीमचे, परंतु आता मात्र नाराज केलंय. फलंदाज थांबत नाहीयेत. आता स्टार बनण्याची संधी आहे. कोणता आता फलंदाज असेल तो संकटमोचकची भूमिका पार पडेल. त्यासाठी मैदानामध्ये येतोय आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाज मिस्टर कुणाल. आता मात्र हिरो बनण्याची संधी आली योगी सर चालून. 2 धक्क्यातून सावरावं लागेल. धक्के लागत राहतील पण तुम्हाला समोरच्या अगदी टीमला धक्का देणं गरजेचं आहे, पण तसं होत नाहीये. हरागिरी करतायत, कॅल्क्युलेशन बिघडते, दबाव घेतात योगी सर. त्यांना असं वाटतं की 36 करायचे की 360 करायचे हा प्रश्न पडलाय. हो निश्चितपणे, कारण या मैदानाचा मात्र या खेळाडूंना चांगला दांडगा अनुभव आहे, परंतु त्या ठिकाणी असं वाटतं की गोलंदाजी चांगली बेटर होती. आपण फलंदाजांना दोष देण्याऐवजी आपण गोलंदाजाची जर तिथे स्तुती केली तर योग्य होऊ शकते कारवी सर. नक्कीच चांगला उल्लेख केला, पण बॉलिंग तर चांगली करते, पण तुम्ही कधी चांगल्या बॉलरला खेळणार हाही प्रश्न आहे ना योगी सर. बघा, चांगला बॉलरला तुम्ही नीटसं खेळू शकत नाही. तुमच्याकडे चांगले फटके नाहीयेत आणि तुम्हाला असे चटके बसतायत, झटके बसतायत. झटका क्रमांक 3 लागतोय एकविरा टीमला सावधला. येस, या ठिकाणी पाहू शकाल काय जबरदस्त गोलंदाजी मयूर तरेची पाहायला मिळाली. आज दिवसभर मयूरचा खेळ पाहिला तर एक्झॅक्टली विकेट टेकर आले आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर सावध संघाला त्याने मोठे 3 धक्के दिले. सुरुवातीला किरण पाटीलला माघारी पाठवला, त्याच्यानंतर पाहिलं आपण जेडी आला, जेडी आय थिंक रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला आणि मग आपण पाहिलं या ठिकाणी फलंदाज कुणालला आणि तो सुद्धा मात्र झेलबाच्या स्वरूपात बाद झाला. आता ही जोडी आता मात्र सर्व काही या जोडीवरती अवलंबून असतील. अक्षय म्हात्रे आलाय. मागील वर्षामध्ये मनोज घाटालच्या विरोधात 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले, तिथून मात्र अक्षय म्हात्रे मात्र त्या लयमध्ये दिसून आला नाही, परंतु आज त्याला लय भारी कामगिरी मात्र इथे करावी लागेल. सोनालीची स्पर्धा होती आणि या ठिकाणी पहा म्हणतात ना, घरचा दरवाजा जर तुम्ही खुल्ला ठेवला तर त्या घरामध्ये चोरी होत असते. आणि इथे जर अक्षय म्हात्रेने 3 एष्ट्या दाखवल्या आणि त्या 3 एष्ट्या वाकवल्या गोलंदाज ओमकार तरेनं. गोलंदाजी आवडले असेल तर तरेसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. गाण्याच्या ऐवजी मी म्हणतो की ही मॅच कोणाची, घडल्यांसारखी सोन्याची. ही मॅच कोणाची, सोन्यासारखी बॉलिंग करतायत मयूर तरे. आणि इथे पाहतोय धावसंख्या फक्त आणि फक्त 1 वरती 4 गडी बाद. 1 धाव 4 गडी बाद. काय हाराकिरी केली आहे, किती मोठा तुम्ही स्वतःवरती संकट ओढून घेतलंय. मी तर म्हणतो की प्रत्येक फलंदाजांनी पायावरती कुऱ्हाड मारली स्वतःच्याच. हो, ग्राउंड तुमचं आहे, तुम्हाला ह्या ग्राउंडची पूर्ण माहिती असताना सुद्धा तुम्ही असा दबाव का घेताय. 36 धावा तुम्हाला कठीण नाहीयेत, अजून पण नाही म्हणू शकतो. सामना संपला नाही मित्रांनो, काही होऊ शकतं. कारण येणार आता 12 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध संघाला. क्या बात आहे. चला आता मात्र आता पारितोषिकाचा वर्ष होतो आणि तीच आता वेळ आलेली आहे सावधकरांसाठी. बाहुबली नेहल मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय, परंतु त्याच्यासाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी युवा उद्योजक मयूर शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सोनाली पाडा संघ पहा, पंच तुम्हाला कॉल देत आहेत मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल अगदी लहानपणी जी आपण पत्ती खेळायचो, एखादा पत्ता खालचा कोसळला की ती सर्व घरं कोसळायची. आणि इथे मात्र पाहू शकाल पुन्हा चेंडू हवेत गेलाय, प्रयत्न चांगले राहिले आणि अखेर हो शेवटच्या क्षणाला मात्र पहा एका हाताने चेंडू मात्र त्या ठिकाणी रोखला गेला. आज पूर्णपणे पाहतो की सोनाला पाडा संघाचे जे खेळाडू आहेत ना, अगदी चार्ज झालेले, चार्ज. राईट, टीम वर्क किती सॉलिड आहे बघा. एकतेचे बल दाखवत आहेत आणि युनिटीचं स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. अगदी एकमेकांना सहकार्य करतायत, चांगलं बॅकअप एकमेकांना चांगलं प्रोत्साहन देत आहेत. आणि हे बॅकअप जर बॉलरला मिळत असेल तर बॉलर अगदी अजून चांगली बॉलिंग अचूक मारा करू शकतो. तसाच मारा होत असताना इथे मैदानावरती हो बाहुबली नेहल सुद्धा थांबणार नाहीये. तो म्हणतो तुम्ही काय दिवा उछाडले मग मी इथे राहणार, तो सुद्धा सांगतोय. पण तो राजा, तुला स्टार बनायची नामी संधी चालू आली होती, थांबायचं होतं जरा. फक्त ह्या 12 चेंडूमध्ये 3-4 फटके जरी मारता आले असते
तरी सुद्धा सामन्याचं चित्र बदलू शकला असता, परंतु नेल पण थांबत नाहीये. त्याचा सुद्धा संयम हरवला आणि सामना इथे हरवत चाले ते म्हणजे आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ. पूर्णपणे वर्चस्व आपण पाहतो या बालगोपाल सोनारापाडा संघाचं. परंतु प्रेक्षकांनो, आता तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे पहा, डिक्लेअर झोनच्या पलीकडे कॅच पकडली तर पारितोषिक नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तर सीमारेषेच्या पलीकडे तुम्ही एक झेल पकडला तर आमचे जय विकास पाटील यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. शेअर मार्केट आता मात्र ते वाढताना पाहायला मिळतोय. आणि लवेश लक्ष्मण पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे एक झेल जर तुम्ही पकडला तर आज सुपर संडे तुम्ही सायंकाळी साजरा करू शकता. आणि निर्वी कैलास पाटील याचकडून सुद्धा 200चं पारितोषिक, म्हणजे एका झेलसाठी तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राइज. कार्य सर आता मात्र समारोह बंद करावं लागेल. आपण बाउंड्री लाईन वरती जाऊन उभे राहू. चला, हरकत नाहीये. बक्षिसाची पात्रता आपल्या प्रेक्षकांना देऊया. आपल्याला जे मिळेल त्या समाधान मानायचं योगी सर, असे नाही करायचे. जे मिळेल ते समाधान आपल्याला मारायचं संध्याकाळी. इथे 2 धावा, धावसंख्या पाहतोय आपण 2 धावा आणि विकेट 5 आहेत. 5 विकेट. मिस्टर हॅरी, आपल्याला विनंती करतो की केपीशी आपण त्वरित संपर्क साधा. मिस्टर हॅरी, आमचे गोल्डन फिंगर मॅन फ्रॉम सावध. गोलंदाज चाललाय ओमकार वजे. ओ कडक शॉट, वॉटर शॉट, परत फटक्याला उंची जास्त आणि त्याच मुले पाहतोय मिडविकेटला पुन्हा सोनू आला. त्याने चूक केली नाहीये आणि त्याने पकडला झेल. संघाची पहिल्यांदा मी म्हणतो की मी पण अनेक वेळा इथे कॉमेंट्री करतोय, या संघासाठी कॉमेंट्री करतो. पहिल्यांदा ही बिकट स्थिती ओढावलेली आहे या स्वतःच्या मैदानामध्ये, ती सुद्धा निश्चितपणे अजून एक सामना मी जरूर सावध संघाचा तुमच्याबरोबर पोहोचवेल. जी आता नुकतीच एक स्पर्धा आपण पाहिली, आय थिंक गावदेवी स्पोर्ट नानकर संघाची, तिथे सुद्धा मात्र पाहिले की नानकर बीच संघाने सुद्धा अशीच परिस्थिती मात्र निर्माण केली होती. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अखेर तो सामना किरण पाटील जिंकून दिला होता. परंतु असा नाही की प्रत्येक वेळी तुम्हाला किरण पाटीलच वाचवेल एखाद्या स्पर्धेमध्ये. मग तुमची निवड संघामध्ये का केली आहे हा सुद्धा मात्र प्रश्न निर्माण होतोय. चांगला उल्लेख केला, कारण तसंच आपलं चित्र पाहायला मिळालं. एकही फलंदाज तिथे कॉन्फिडन्सने खेळला नाही. पूर्णपणे अगदी त्यांची शरीर भाषा, त्यांचे फटके, कॉन्फिडन्स लेवल हरवलेली दिसते. इथे मात्र हा थोडासा आत्मविश्वास वाढवणारा इथे एक संजय स्मृतीला अगदी वंदन करणारा सुंदर चौकार. चला, हरकत नाही, उशिराने आलाय परंतु चौकार आलाय. कारण अजूनही आपण म्हणू शकतो की सामना संपला नाहीये. कुणालकडे ती ताकद आहे, कुणालकडे ती क्षमता आहे आणि कुणालने जर मात्र योग्य रीतीने जर इथे खेळ साकारला तर इथून सुद्धा पाहतो की 36 धाबांचा पाठलाग होऊ शकतोय. 7 धाबा झाल्या, अजूनही 29 ची गरज आणि आता चेंडू शिल्लक आहेत या डावातील 7. तेच म्हणतो की योगी सर प्रत्येक षटकामध्ये फक्त 2 ते 3च फटके मारायचे होते, मोठे प्रयत्न करायचे होते. जो आला त्यांनी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. कुठल्या प्रकार पद्धतीने चेंडूची रेषेमध्ये गेला नाही, चेंडूला मेरिट ओळखलं नाहीये आणि तेच घडलं. जो आला तो हाय बॅकलीचा वापर केला. 12 धावा प्रत्येक षटकामध्ये माग नव्हत्या. पंचाचा वाईटचा इशारा येतोय. प्रत्येक जर षटकात 2-3 फटके मारले असते, त्यातील काही चौकार आले असते, काही षटकार आले असते आणि तुमचं विकेट राखता आलं असतं. परंतु जो फलंदाज आला त्यांनी फक्त मोठ्या फटकाच्या नादामध्ये विकेट गमावली आणि अशी बिकट स्थिती निर्माण झाली. म्हणून याला म्हणतात तुमचं की अगदी हलगर्जीपणा म्हणू शकतो आपण, विनाशकाली विपरीत बुद्धी. जरूर सर, तुम्ही म्हटले की या ठिकाणी प्रत्येक ओव्हरमध्ये 2 फटके मारायचे होते, परंतु ते मारता सुद्धा आले पाहिजेत ना, की गोलंदाजी चांगले प्रमाणे पाहायला पाहिजे. डिचून मारा तिथे झाला गेला आणि त्याचमुळे पाहतो की हवी तशी कामगिरी मात्र आपल्याला सावध संघाची झाली पाहायला मिळाली नाहीये. अजून एक चांगला चेंडू पहा, अगदी पावसाळ्याला चेंडू पडण्यात थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे पाहतो की हा शेवटचा चेंडू मात्र आपल्याला डॉट पाहायला आपल्याला 2 षटकाचा खेळ इथे होते संपन्न. या षटकामध्ये आय थिंक 7 धावा ओमकार वजेने खर्च केला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मयूरनं तब्बल 1च धाव खर्च केली होती आणि तब्बल 3 गडी त्याने बाद केले होते. आणि तिथून मात्र पाहतो की जो दडपड सावध संघावरती वाढला गेला आणि तोच प्रेशर आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, पहिल्या षटकामध्ये फक्त वाईटच्या रूपामध्ये ती सुद्धा धाव दिली होती मयूर तरेने आणि ओमकार वजेने. इथे पाहतोय आपण की 7 धावा खर्च केल्या. मित्रांनो, 8 धाव संख्या आहे, 6 गडी बाद. आता 6 चेंडूमध्ये 28 धावांची नितांत गरज आहे आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाला.
चला स्पीडअप करायचं मित्रांनो. आता मात्र पाहू शकाल की भारतीय वेळेनुसार एक्झॅक्टली आता मात्र 3:50 झालेली आहेत आणि अजूनही मात्र आपल्याला या स्पर्धेतील 3 सामने कव्हर करायचे आहेत. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. विनंती करतोय की आपण नॉनस्टॉप क्रिकेट सुरू ठेवा. आशिष आलाय. आशिषच्या विरोधात आता मात्र कुणाल आक्रमक रूप धारण अवतारेल का? 28 ची गरज इथे पाहू शकाल. अगदी उचली घेणारा चेंडू पूल करायचा होता परंतु कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. अभ्यासपूर्वक गोलंदाजी इथे पाहायला मिळाली सर्वच गोलंदाजांकडून. नक्कीच तसंच म्हणता येईल आपल्याला की अभ्यासपूर्ण कामगिरी करतोय तो सोनाली पाडा, पण तो कुठलाही अभ्यास न करता उतरला मैदानामध्ये. हे चित्र पाहायला मिळालं आपल्याला एकविरा स्पोर्ट्स सावध कडून. तुमचा अभ्यास महत्वाचा आहे. तुम्हाला ज्यांच्यासोबत लढायचं आहे त्या तुमच्या ह्या विपक्ष संघाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ते कसे खेळतात, त्यांची बॉलिंग कशी, कुठल्या टप्प्यावरती टाकतात आणि त्यांची धारदार बॉलिंग ह्या सामन्यामध्ये जास्त वाढली. योगी सर, मिस्टर हॅरी विनंती करतो की प्लीज आपण कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधा, कारण तुमची आता मात्र आम्हाला फार गरज आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू पाहायला आपल्याला. पुन्हा चेंज पेस मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली चालला साहिल, त्याने पकडला झेल आणि समाप्त झालाय कुणालचा खेळ. मिस्टर रोशन दलवी, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि अखेरची जी आशा होती ती सुद्धा मात्र निराशा झाली, कारण कुणाल सुद्धा निराश पावलाने चाललाय माघारी. आता मात्र विजय सुनिश्चित म्हणू शकतो आपण सोनाली पाडा संघाचा. हो नक्कीच विजयाचा सुगंध तर दळवळू लागलाय, तो म्हणजे बाळगोपाळ सोनाली पाडाकडे असंच म्हणू शकतो आपण. कारण फार मोठा आता चमत्कार, थोडक्यात की फार मोठ्या चुका जर केल्या बॉलरने तरच सामना मिळेल तो एकविरा स्पोर्ट्स सावधला. कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 28 धावांची गरज आहे. किती जबरदस्त इथे परफॉर्मन्स पाहतोय, अफलातून परफॉर्मन्स बाळगोपाळ सोनाली पाडाचा. अगदी तगड्या संघाविरुद्ध जो संघ अगदी मजबूत झाला होता मागच्या काही दिवसांपासून एकविरा स्पोर्ट्स किरण पाटीलचा सावध संघ, त्या संघाला अक्षरशः इथे अस्मान दाखवले त्यांच्याच इथे मैदानामध्ये येऊन सोनाली पाडाने. याला म्हणतात हिम्मत. न्यू बॅटर हरीश आलाय. हा प्रॉपर बॅटर आहे, कारण मी हरीशला आय थिंक चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एज अ ओपनर म्हणून पाहिलाय सर. किरण पाटीलच्या सोबतीला तो आला होता, परंतु या स्पर्धेमध्ये आय थिंक 9व्या क्रमांकावरती त्याला पाठवलं. म्हणजे तो सांगतो की मला कुठल्या क्रमांकावरती तुम्ही पाठवलं तरी मी खेळेल, परंतु परिस्थिती नाजूक. आणि 7 गड्यांमध्ये पाहिलं तर 6 गडी शून्यावरती बाद झालेले आहेत. तेच म्हणतो की हा मोठा एक चमत्कारिक रेकॉर्ड निर्माण केलाय स्वतःच्या ग्राउंडवरती. नामुष्की इथे ओढून घेतलीये असंच म्हणू शकतो. आपल्या पाठीराख्यांना पूर्णपणे नाराज केले. त्यांना आपण सुंदर आज जेवण दिलं होतं बिचाऱ्यांना आणि त्यांच्या जेवणाचा अगदी स्वाद पूर्णपणे खराब करून टाकलाय या आपल्या लाडक्या संघानेच. अजून एक बघा तिथे विकेटचं पतन होतं. धक्का क्रमांक इथे लागतोय तो 8वा एकविरा स्पोर्ट्स सावध संघाला. अशा प्रकारे इथे सामना सुद्धा समाप्त होण्याच्या मार्गावरती. लास्ट टू गो. एक इथे चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची गरज. चला आमचे 12वे खेळाडू सुद्धा मात्र भरपूर निराश झाले, कारण त्यांना सुद्धा मात्र आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये फार अपेक्षा होती आपल्या टीम कडून. क्रिकेट आहे मित्रांनो, हार जीत होत असते. एक चेंडू शिल्लक आहे. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एक पाऊल दूर विजयापासून टीम बाळगोपाळ सोनाली पाडा. आणि अखेर हा लिगल चेंडूला डॉट आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय बाळगोपाळ सोनाली पाडा संघानं. अनेक अनेक अभिनंदन. सो हार्ड लक टीम न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला लगेच नाणेफेकीसाठी या. सोनाली पाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. जानूसपुरी बक्षीस संघ पात्र फेरी. येस, जानूसपुरी संघ विनंती करतो की आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे या ठिकाणी. आपण नाणेफेक केल्यानंतर 5 मिनिटांची विश्रांती देणार आहोत. तर आपण या जरा टॉस करूया मित्रांनो. क्वार्टर फायनलचा मुकाबला बिटवीन बाळगोपाळ सोनाली पाडा विरुद्ध मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा ओमकार वझे.